नमस्कार. आज 27 जून 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक अनाउन्समेंट. पहा, आज मी हॉलिडेवरती चाललेला आहे, तर आपले जे लेक्चर्स आहेत ते थोडंसं सस्पेंड असतील. म्हणजे आज 27 तारीख आहे, उद्यापासून 28 ते 2 जुलै या दरम्यान आपले म्हणजे पहा ट्यूजडेपासून परत एकदा म्हणजे मंगळवारपासून आपले लेक्चर्स पूर्ववत होतील. नंतर आता आजच्या बातमीपत्राला आपण सुरुवात करूयात. गोंधळाची चाहूल, विद्यमान विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आजपासून. पूर्वसंध्येला सत्ताधारी विरोधकांचे परस्परांवर आरोप. आता पहा, आजपासून विधानसभेचं अगदीच अखेरचं अधिवेशन चालू होत आहे. पण या अधिवेशनामध्ये टीका होतच आहेत, जसं की शिंदे यांना खोके सरकार वगैरे ते म्हणत आहेत विरोधक. त्यानंतर अगदीच देवेंद्र फडणवीस वगैरे म्हणत आहेत, म्हणजे त्यांना विरोध वगैरे त्यांनी करत आहेत. मग हे आपल्यासाठी गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. पहा, आजच्या विधानसभेमध्ये ना 6 बिल पास होण्याची शक्यता आहे. पण ते बिलबद्दल अद्याप कुठेही लेख वगैरे आलेला नाही आहे. त्यानंतर माथाडी कामगारचं जे विधेयक आहे ते गेल्या वर्षीच आपण पाहिलेलं आहे. तरी देखील जर ते विधेयक खऱ्या अर्थाने आज पास झालं तर आपण त्याबद्दल नक्की चर्चा करणार आहोत. पण माथाडी संघटनांनी पण त्याला आंदोलन वगैरे केलेलं होतं. मग मला नाही वाटत की त्याबद्दल डायरेक्टली ते जसंच्या तसं जे बिल होतं ना ते डायरेक्टली त्यांनी पास करणार आहेत. थोडंसं त्यामध्ये नक्कीच चेंजेस वगैरे नक्की करतील. म्हणजे सध्याचं जे फडणवीस सरकार किंवा एकनाथ शिंदे सरकार आहे त्यांनी तशा पद्धतीने नक्की करतील अशी अपेक्षा आहे आपल्याला. पण अद्याप त्याबद्दल काहीच देण्यात आलं नाही, त्यामुळे मी पण याला स्किप करण्याचा प्रयत्न करतोय. आपण जेव्हा 2 तारखेपासून पूर्ववत करू त्यावेळेस मी हे सर्व जे वृत्तपत्र आपले सुटले आहेत ना मी नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहे, काळजी करू नका. त्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. कितवी लोकसभा सध्याला चालू आहे? 18वी लोकसभा सध्याला चालू आहे, हे लक्षात घ्या. व त्यांचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या आसनात आदराने स्थापनापन्न केले. त्या क्षणीचे हे छायाचित्र आहे, समजून घ्या. आपली संसदीय जी लोकशाही आहे ती अशाच पद्धतीने ब्युटिफुलरित्या वगैरे तिथे कंटिन्यू वगैरे राहत आहे. ही एक म्हणजे अगदी चांगली गोष्ट आपल्याला दिसत आहे. म्हणजे पहा, विरोधी पक्षनेते पण आहेत, त्यानंतर पंतप्रधान पण आहेत व संसदीय कार्यमंत्री पण इथं आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर अगदीच ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष. आता उपाध्यक्ष का महत्त्वाचे आहेत व तुम्हाला मी काल प्रश्न केलेला होता कमेंट सेक्शनमध्ये, मला त्याचं उत्तर दिसलं नाही. कशा संदर्भात होतं तर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याबद्दलचं कलम काय हे मी तुम्हाला प्रश्न केलेला होता, पण तुम्ही अद्याप उत्तर दिलेलं नाहीत. तरी देखील परत एकदा विचारतो मी, तुम्ही एकदा पाहून घ्या किंवा म्हणजे अगदी त्याचं उत्तर मला सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, आणीबाणीच्या निषेधाचा अचानक प्रस्ताव. म्हणजे पहा, काल तुम्ही संसदेचं अधिवेशन पाहिलात माहिती नाही, पण पहा काल अगदीच राहुल गांधी यांच्या सगळ्यांचं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वांचं जेव्हा भाषण झालं त्यावेळेस शेवटी अगदीच स्पीकर ओम बिर्ला यांनी बोलण्यासाठी वगैरे त्यांनी माईक ओपन वगैरे केलं व त्यांनी डायरेक्टली आणीबाणीवरती थोडेसे आरोप वगैरे केले किंवा म्हणजे आणीबाणीचा काळा अध्याय वगैरे तशा पद्धतीने त्यांनी सुसंवाद केले की लगेच एकीकडे जे सत्ताधारी आहेत लगेच त्यांनी काँग्रेसला माफी मागण्याचे वगैरे तशा पद्धतीने त्यांनी आंदोलन वगैरे संसदेच्या बाहेर केले त्यांनी. म्हणजे असा काय बोलावं याबद्दल तसं प्रश्नचिन्हच आहे म्हणा. पण हे डायरेक्टली ना अचानकच गुगली फेकण्यात वगैरे आली सत्ताधारी पक्षाकडून व त्यामध्ये अगदीच ओम बिर्ला पण होते सामील असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. आता हे तुम्ही पाहिल्यानंतर हे सर्व काही तुम्हाला समजून येईल, पण डायरेक्टली आपल्याला म्हणजे तसं आरोप प्रत्यारोप वगैरे करता येणार नाहीत. तरी देखील हे जे खेळ चालू आहे ना ते लगेच समजून येतं तुम्हाला व मला काय म्हणायचं आहे हे तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता. आता काल आणीबाणीमधील जे सुप्रीम कोर्टाचा काळा अध्याय आहे त्याबद्दल आपण काल लेक्चरमध्ये पाहिलेला आहे व ज्या विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर पाहिलं नाही त्यामध्ये प्लीज एक गोष्ट नमूद करून घ्या. डी वाय चंद्रचूड यांचा इतिहास किंवा सुप्रीम कोर्टाचा काळा इतिहास काय राहिलेला आहे ते तुम्ही सुप्रीम कोर्टाचा काळा इतिहास म्हणता येणार नाही, पण फक्त सुप्रीम कोर्टाच्या समोर जो सुप्रीम कोर्टाचं जे काळं पान होतं ते कशा पद्धतीने त्याला खोटंबरने पुसण्यात वगैरे आलं हे तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. तर कालचा व्हिडिओ आवर्जून तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुण्यातील प्रवाशांना दिलासा. सर्वांना माहिती आहे लास्ट इयरला पुणे, मुंबई या शहरांमध्ये ज्या बाईक टॅक्सी चालायच्या त्याला गेल्या वर्षी सरकारने बंदी आणली होती. मग त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टमध्ये, त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये गेले, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. का तर रॅपिडो, त्यानंतर उबेर, ओला वगैरे ज्या कंपन्या आहेत ना त्यांनी राज्य शासनाची परवानगीच घेतली नव्हती. परवानगी न घेता त्यांनी काय केली होती, बाईक टॅक्सी त्यांनी चालू केली होती. पण पहा, बाईक टॅक्सी चालू केली ही मान्य आहे आपण, पण परवानगी घेणं पण गरजेचं असतं राज्य सरकारची. असं का म्हणतोय पहा, तर
हे जे मागं बसलेला व्यक्ती आहे, म्हणजे जेव्हा आपण टॅक्सी वगैरे बुक करतो, मग आपली तिथं काहीतरी सुरक्षा वगैरे आहे ना, व आपल्या सुरक्षेची जबाबदारी फक्त हे ओला उबेर कंपनीला नाही आहे, तर राज्य सरकारला पण आपली जबाबदारी आहे. ओके, त्यामुळे पहा म्हणजे तुमच्यासोबत जर काही अपघात वगैरे जर झाला तर ती केस कशा पद्धतीने जाते हायकोर्टामध्ये, तर आता अगदीच माझ्यासोबतच जर मी घेतलं तर पवन निलेवाड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीने जाते, वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, म्हणजे माझ्या विरोधात राज्य सरकार. त्यामुळे पहा, राज्य सरकारची परवानगी घेणं ओला उबेर या कंपन्यांना गरजेचं होतं, पण त्यांनी पहिल्यांदा परवानगी न घेताच त्यांनी काय डायरेक्टली चालू केलं होतं ही टॅक्सीचं वगैरे. मग गेल्या वर्षी शिंदे सरकारने त्याला बंदी आणली. मग अगदीच मग 1 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झालं, तर एक समिती गठीत करण्यात आली होती व त्या समितीने अगदीच रितसर तशा पद्धतीने बाकीच्या राज्यांमध्ये, जसं की आता तेलंगणा आहे पहा, तेलंगणामधील हैदराबाद सिटी, मग या हैदराबाद सिटीमध्ये ओला उबेर बाईक टॅक्सी वगैरे कशा पद्धतीने काम करतात व त्यांची पॉलिसी काय आहे, ह्या सर्वांची स्टडी करण्यात आली व त्या स्टडीनुसारच आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे यांनी पण आता काय केलं, एक नियमावली बनवली व त्या नियमावलीला धरून आता आपण काय केलं आहे, त्यांना परवानगी दिलेली आहे. मग हे असतं, अशा पद्धतीने आपल्याकडे काय असतं, पॉलिसी मेकिंग अशा पद्धतीने होते. व पहा, उद्या पण तुम्ही जेव्हा IAS होऊन प्रशासनात जाल, तुम्हाला पण हेच सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे डायरेक्टली आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स काय असतं, आता GS4 इथिक्सला आपल्याला प्रश्न येतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये ओला उबेर या कंपन्यांनी हीच चूक केली होती की त्यांनी डायरेक्टली जे पॅसेंजर वगैरे आहेत ना, त्यांच्या सुरक्षेचं तिथं काहीच पाहिलं नव्हतं किंवा त्यांनी राज्य सरकारची रितसर परवानगीच घेतली नव्हती. ही एक समस्या आपल्याला तिथं पाहायला मिळते. ओके, आय होप तुम्हाला ही न्यूज समजलेली असेल. त्यानंतर पुढे चला, केजरीवालांना आता CBI कडून अटक, 3 दिवसांची पोलीस कोठडी, बाहेर येण्याची आशा धुसर. सर्वांना माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार होती याबद्दल की केजरीवाल यांची जी अटक आहे ती म्हणजे कशा पद्धतीने आहे, कारण दिल्ली हायकोर्टाचा निर्णय अद्याप आलेला नव्हता, बरोबर. मग काल लगेच परवा दिवशी दिल्ली हायकोर्टाचा निर्णय आला की लगेच CBIने काय केलेले आहे, त्यांना तिथून म्हणजे तिहार जेलमधूनच डायरेक्टली त्यांना अटक केलेली आहे. म्हणजे आता ते जे बेल मिळणार होती ईडीच्या कोठडीतून त्यांना जी बेल मिळणार होती ना, ती आता अशा धुसर झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्यानंतर 1 जुलैपासून सर्वात महत्त्वाचे नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत. मग त्यासाठी संकलन ॲप आलेला आहे. ओके, आता पहा, संकलन ॲप कशा संदर्भात आहे, असा डायरेक्टली कंबाईन असू द्या, CDS CAPF म्हणजे UPSCचे असू द्या किंवा MPSCचे इवरी एक्झाम, यामध्ये हा प्रश्न नक्की बनू शकतो. संकलन ॲप कशा संदर्भात आहे, नवीन फौजदारी कायदे याच्या संदर्भात आहे हा. मग नवीन फौजदारी कायदे हे कधीपासून लागू झालेले आहेत असा पण प्रश्न बनू शकतो, तर 1 जुलै 2024 हे एक डेट लक्षात ठेवायची आहे. मग आता कायद्यामध्ये नेमकी काय बदल होणार आहेत हे थोडंसं पाहून घेऊयात. IPC इंडियन पिनल कोड होतं पहा, पूर्वीचं 1860चं ते इंडियन पिनल कोड होतं, त्याला आता आपण काय करणार आहोत, बाय करणार आहोत व आता नवीन आपलं भारतीय न्याय संहिता जी की 2023ची असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण ह्या डेट वगैरे जे इयर आहे ना, डायरेक्टली विचारले जाण्याची जास्त शक्यता आहेत, कारण हा खूप मोठा बदल आहे व संपूर्ण भारतीय जनतेवरती याचा परिणाम होणार आहे. तर पहा, नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत 533 कलमे आहेत. किती? 533 कलमे आहेत. यात 9 कलम वाढवण्यात आली तर 160 कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 9 कलमे रद्द करण्यात आली आहेत. डन. त्यानंतर भारतीय दंड संहिता कायदा बदलण्यासाठी आणलेल्या भारतीय न्याय संहिता विधेयकामध्ये 356 कलमांचा समावेश आहे. आधीच्या कायद्यातील म्हणजे 1860ची जी IPC होती ना, त्यामधील 175 कलमे बदलण्यात आलेली आहेत, 8 कलमे वाढवण्यात आली आहेत, तर 22 कलमे रद्दबातल ठरवण्यात आली आहेत. आणि भारतीय साक्ष कायद्यात 170 कलमे आहेत, 23 कलमे बदलण्यात आली असून 1 कलम वाढवण्यात आली आहे, तर 5 रद्दबातल करण्यात आली आहेत. आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. जरी नाही समजलं ना, तर परत एकदा प्लीज तुम्ही रीड करून घ्या याला. ओके, डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. फक्त लक्षात ठेवा, केंद्र शासनाने 1 जुलैपासून याचं काय हे केलेलं आहे, म्हणजे नोटिफाय झालेले आहेत ते 1 जुलैपासून लागू होतील. आणि संकलन ॲप त्याच्यासाठी आहे, प्लीज मस्ट आहे, हे लक्षात ठेवा. राज्यसेवा वगैरे आहे एक्झामजवळ. त्यानंतर सरळ सेवा, आता राज्यसेवेला तरी येणार नाही, परंतु कंबाईन परीक्षा, सरळ सेवेचे जे पेपर वगैरे होतील, जे ऑनलाईन एक्झाम वगैरे होणार आहेत ना, त्याला हा नक्की येऊ शकतो. कारण पहा, पेपर सेट करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही व संकलन ॲप तिथं फक्त एवढं नाव तर टाकायचं आहे ना, त्यासाठी हे मस्ट क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. आता इथे CET त्यानंतर म्हणजे शैक्षणिक बातम्या आहेत जे की आपल्यासाठी गरजेच्या नाहीत, त्यामुळे मी यांना स्किप करत आहे. ओके, पुढे चला. त्यानंतर सत्ताकारण किंवा राजकारणाच्या बातम्या आहेत, ठीक आहेत, पण आपल्यासाठी त्या गरजेच्या सध्याला दिसत नाहीत, मी स्किप करत आहे. जे मी म्हटलं ते इथं देण्यात आलेलं आहे, आणीबाणी विरोधात वगैरे ते आंदोलन चालू आहे सध्याला, ठीक आहे. त्यानंतर येतं पहा हे
त्यानंतर आहे लोकसत्ता विचार, स्मार्ट मीटर खर्चिक नव्हे फायद्याचेच. आता हा लेख ना खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर आपल्यासाठी म्हणजे MPSC आणि UPSCसाठी गरजेचं नाही आहे, पण सध्याच्या वातावरणामध्ये ना हा लेख थोडासा गरजेचाच आहे. पहा, प्रीपेड जर मीटर लावलात ना तुम्ही तर हे खूप गरजेचं आहे. आज घडीला प्रीपेड मीटर जर जे महाडिस्कॉम आहे त्याला वाचवायचं असेल ना तर प्रीपेड मीटर बेटर ऑप्शन आहे. पण प्रॉब्लेम काय झाला ना, याच्यामध्ये खूप अफवा पसरण्यात आल्या. ओके, लास्ट मंथमध्ये खूप याच्याबद्दल अफवा पसरण्यात आल्या की प्रीपेड मीटरमुळे वीज बिल वाढेल. ओके, त्यानंतर अगदीच त्याचं काय होईल, वीज महाग होईल, अशा पद्धतीने त्यांनी अपप्रचार वगैरे भरपूर झाला. त्यामुळे पहा, नागपूरमध्येच आंदोलन वगैरे उठायला लागलं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांची तिथं कोंडी झाली व त्यामुळे त्यांनी काय केलं, प्रीपेड मीटरवरचं जे काही हे होतं तोपर्यंत त्यांनी प्रीपेड मीटरच्या ज्या बातम्या होत्या ना त्याला त्यांनी थोडंसं टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. व आता सध्याला विधानसभेचे इलेक्शन आहे त्यामुळे त्यांनी काय केलं, याला थोडंसं सस्पेंड केलेला आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सध्याला स्मार्ट मीटरच्या बातम्या वगैरे पुढे येत नाहीत, किंवा म्हणजे त्याला स्मार्ट मीटर जे बसवणं वगैरे आहे ते काम थोडंसं संत गतीने आता चाललेलं आहे. का तर सध्याला विधानसभेचे इलेक्शन आपल्याला दिसत आहेत. पण प्रीपेड मीटर जर आलं तर अगदीच बेटर आहे ऑप्शन, असं डायरेक्टली इथं देण्यात आलेलं आहे. ओके, व मी पण तेच म्हणत आहे, कारण पहा हे अपप्रचार करण्यात आला, माहिती नाही कशा पद्धतीने वगैरे विरोधी पक्षांनी वगैरे हे केलं. पण महाडिस्कॉमला आता काय करणं गरजेचं आहे. पहा, महाडिस्कॉमला जर म्हणजे चांगल्या पद्धतीने जर तेवत वगैरे जर त्यांना राहायचं असेल, किंवा म्हणजे अगदीच टिकून जर राहायचं असेल कॉम्पिटिशनमध्ये, तर त्यांनी काय करायला पाहिजे, हे जे अपप्रचार वगैरे करण्यात आलेला आहे त्याला त्यांनी काय करावं लागेल, थोडंसं दूर करावणं गरजेचं आहे. म्हणजे समाजामध्ये जनजागृती खूप महत्त्वाची आहे. ओके, जनजागृती केल्यानंतरच ना इथं सर्व काही होऊ शकेल. आता प्रीपेड मीटरमधलं सर्वात मोठं प्रॉब्लेम काय आहे पहा, यांनी काय म्हणत आहेत की डिपॉझिट ठेवावं लागेल. ओके, डिपॉझिट आहे ठेवणं गरजेचं. आता पहा, तुम्ही अगदी वायफाय घेता, ओके, किंवा FTTH ब्रॉडबँड वगैरे घेता, बरोबर, फायबर, किंवा अगदीच कोणतीही अन्य सर्व्हिस वगैरे घेता, जसं की HPची गॅस वगैरे आहे, गॅस लाईन वगैरे घेता, तिथे पण ना तुम्हाला डिपॉझिट ठेवावं लागतं काहीतरी. ओके, कारण पहा, सिलेंडर ज्यावेळेस तुम्ही रिफिल वगैरे करता त्या एका सिलेंडरचं तरी तिथं डिपॉझिट ठेवावंच लागतं ना. किंवा अगदीच आत्ता मी काय म्हटलं की वायफाय घेतलेला आहे आपण घरी, वायफाय पण घेतल्यानंतर ना तुम्हाला एका बिलचं काय तिथं जे हे आहे काय म्हणतो आपण, एका बिलचं जे पेमेंट आहे ना ते तिथं डिपॉझिट ठेवावं लागतं. अगदी तसंच आहे, प्रीपेड मीटर जर तुम्ही बसवत असाल ना तिथं तुम्हाला डिपॉझिट ठेवणं बंधनकारक आहे व ते गरजेचं आहे. पहा, ओके, म्हणजे प्रत्येक कंपनीची पॉलिसी वगैरे असतं. पण ह्या डिपॉझिटला यांनी काय म्हणून सांगितलं की बाबा नाही, यामुळे तुमचं मीटरचं वगैरे जे खर्च आहे ना ते जास्त होईल वगैरे, अशा पद्धतीने तिथं अपप्रचार वगैरे करण्यात आला. त्यामुळे जे महाडिस्कॉम कंपनीला तर फटका बसतच आहे, पण अगदीच जे सरकार आहे सध्याचं त्यांना ते उत्तरं किंवा नरेटिव्हमध्ये वगैरे फसत असल्याचं आपल्याला तिथं बेसिकली पाहता येत आहे. त्यासाठीच हा लेख लिहिलेला आहे. पहा, ऊर्जा मित्र आहेत विश्वास पाठक. आता आपलं याबद्दलचं हे नाही आहे, पण अगदी जर आज काळाची गरज वगैरे जर आपण पाहिली तर यामुळे काय होतं पहा, तर अगदीच अचूक शुल्क आकारणी, वीज वापराची माहिती नियमितपणे मिळते. म्हणजे स्मार्ट मीटरमुळे आपल्याला फायदा काय होईल पहा, तर आज डेली म्हणजे आजच्या घडीला आज आपण किती वीज वापर केला, त्यानंतर डेली किती वीज वापर आपला होत आहे, आठवड्याला किती होत आहे. ओके, व तो जर वीज वापर जर जास्त होत असेल ना तर ग्राहकाला काय पिन चुपते. ओके, म्हणजे आता एखादी जर काटा टोचल्यानंतर आपला त्रास होतो ना, अगदी तसं होतं. स्मार्ट मीटरमुळे आपल्याला डेली SMS द्वारे वगैरे माहिती मिळेल की बा आपण एवढे आज काय खर्च केलेला आहे, युनिट एवढं वापर झालेला आहे आपला. मग दुसऱ्या दिवशी काय करतं पहा, विनाकारण जे फॅन लाईट्स वगैरे चालू होतात ना घरचे, ते कमी करण्याचा प्रयत्न इथं डायरेक्टली कस्टमरद्वारे वगैरे केला जातो. त्यामुळे पहा, जे राष्ट्राची संपत्ती वीज आहे, ओके, इलेक्ट्रिसिटीला आपण राष्ट्राची संपत्ती मानतो ना, मग त्याला आपण कमी खर्च वगैरे तिथं नक्की करू शकतो. व पहा, हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर याचा दुसरा परिणाम काय होईल पहा, जर आपण वीज थोडं कमी यूज करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या खर्चावर देखील नियंत्रण राहील. ओके, या सुविधेमुळे ना स्मार्ट मीटर अगदी गरजेचं आहे. पण याचा अपप्रचार असा करण्यात आला की यामुळे वीज महाग वगैरे होईल. आता पहा, काही अंशी तर नक्कीच होईल, कारण पहिल्यांदा आपण ही योजना वगैरे राबवत आहोत ना, मग तिथं जनजागृती खूप गरजेची आहे. व तशा पद्धतीने जर सरकार सबसिडी वगैरे जर दिलं, कारण पहा आता हे विधानसभेच्या तर इलेक्शनमध्ये हे नक्की होईल. जसं की झारखंड सरकारने नुकतंच काय जाहीर केलं आहे, 200 युनिट जी आहे ती वीज बिल मोफत आहे तुम्हाला. ओके, पहा, हे सरकार तर नक्की सबसिडी महाराष्ट्रात पण लागू करेल. मग सबसिडी जर महाराष्ट्रामध्ये येतच असेल तर सरकारने पण थोडंसं जनजागृती करून महाडिस्कॉम जी कंपनी आहे ना त्याला थोडंसं एक बळ देण्याचं काम करणं गरजेचं आहे. हेच आपल्याला या लेखमधून सांगता येतं. आता हा जो लेख आहे तो आपल्या UPSC आणि MPSCला वगैरे गरजेचा ठरणार नाही. तरी देखील तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर एखाद्या संस्थेला कशा पद्धतीने हाताळायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जनजागृती का महत्त्वाची असते याचं बेस्ट उदाहरण किंवा हे केस स्टडी आहे असं तुम्ही लक्षात घ्या. ओके, केस स्टडी
डन. म्हणजे पहा, जे IAS अधिकारी असतात ना, त्यांना एखादी कंपनी पण देऊ शकतात. सॉरी, म्हणजे एखादी कंपनी वगैरे त्यांना सांभाळण्यासाठी देऊ शकतात. अगदी तसं आहे. जर महाडिस्कॉमवरती जर तुम्हाला तिथे आयुक्त म्हणून जर ठेवलं महाडिस्कॉमवरती, मग तुमचे निर्णय काय असतील तिथे, तर अगदी जनजागृती करून सर्वांना समजावून सांगणं. की त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे पाहू जाऊयात आपण. त्यानंतर आहे आपलं फेवरेट संविधान भान. आता आपण आर्टिकल म्हणजे 1 पासून आपण आलेलो होतो, पण 12च्या नंतरचे आर्टिकल आपले राहिलेले आहेत, जे की फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओमध्येच तुम्ही क्लिअर करेन. ओके, सॉरी फॉर दॅट. म्हणजे आपण 21पर्यंत क्लिअर केलं होतं. सॉरी, 21 ते आपले कितीपर्यंतचे राहिलेले आहेत, 21 ते आय थिंक 32 आपण आर्टिकल डिस्कस केलं आहे. म्हणजे 21 ते 31 हे आपले आर्टिकल काय राहिलेले होते, जे की डिस्कस करायचे. ठीक आहे. पण आपण 32वा आर्टिकल काल डिस्कस केलेलं आहे. सॉरी, परवा दिवशी 32वा आर्टिकल होतं, त्यामधले सर्व रीट्स आपण पाहिलेले होते. त्यानंतर आज आपली बारी आहे 33, 34 आणि 35 हे तिन्ही कलम आपण आज काय डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आज हे डिस्कस केल्यानंतर 12 ते 35 भाग कितवा आहे हा, पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे आपलं डिक्लेअर होईल, म्हणजे संपून जाईल. ओके, मग आता थोडंसं चर्चेला घेऊयात आपण. काय म्हणत आहे 12 ते 35 सॉरी म्हणजे 33, 34, 35 हे कलम काय म्हणत आहेत. तर अनुच्छेद 33 नुसार मूलभूत हक्कांचे फेरफार करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि संसद कोणाच्या हक्कात व का फेरफार करू शकते याविषयी थोडंफार आज देण्यात आलेलं आहे. म्हणजे पहा, आता जे फंडामेंटल राईट आहेत ना, त्यांना संसद अमेंड करू शकते का, असा जर डायरेक्टली जर प्रश्न आला. पहा, 1973 केशवानंद भारती खटला झाल्यानंतर अगदीच महत्त्वपूर्ण प्रश्न होता की फंडामेंटल राईटला आपण अमेंड करू शकतो का. तर अगदीच यस, आपण 368 नुसार भारतीय संविधानामधील कोणतंही कलम आपण अमेंड करू शकतो. फक्त बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला तिथं काय बाधा पोहोचू नये हे आपला केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगण्यात आलेले सुप्रीम कोर्टाकडून ते गाईडलाईन्स आहेत. बरोबर. मग पहा, 368 नुसार आपण फंडामेंटल राईट अमेंड करू शकतो. पण या फंडामेंटल राईट्सला कोण अमेंड करू शकेल, ओनली पार्लिमेंट. ओनली पार्लिमेंट अमेंड करू शकेल. हा अधिकार फक्त पार्लिमेंटला आहे. व हेच कलम कितवा आहे, आर्टिकल 35. डन. कलम 35 समजलं का तुम्हाला. म्हणजे पहा, विधानसभेला आता अगदीच सध्याला आजपासून आपलं काय विधानसभेचं अधिवेशन चालू होत आहे. डन. मग पहा, विधानसभेला जर किंवा एकनाथ शिंदे यांना जर वाटलं ना की आपला फंडामेंटल राईट्स महाराष्ट्रातल्या जनतेपुरते आपल्याला बदलायचे आहेत, असं त्यांना वाटलं व त्यांनी आज जर बिल पास केलं की 12 ते 35 महाराष्ट्रातील जनतेला मिळणार नाहीत, असं जर त्यांनी अमेंडमेंट वगैरे पास केली, तर ते पास होईल आणि ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट होईल का, तर बिलकुल होणार नाही. का असं होणार नाही, तर हे जे सर्व काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बदल करण्याचे अधिकार कोणाला आहेत, फक्त भारताच्या संसदेला आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेला किंवा कोणत्याही राज्याच्या विधानसभेला याबद्दलचे काहीच अधिकार नाहीत. डन्ना. आर्टिकल 368 कोण यूज करतं फक्त, तर यूज करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, तर तो आहे भारतीय संसद म्हणजेच इंडियन पार्लमेंट. हे आर्टिकल 35 तुम्हाला समजलेलं असेल. मग त्यानंतर आता पुढे आणखीन जाऊयात. आता 33 आणि 34 आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर पहा, अनुच्छेद 33 पहा. अनुच्छेद 33 नुसार मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. कोणाच्या मूलभूत अधिकारांमध्ये संसद फेरबदल करू शकते. आता पहा, इथे काय होतं, डायरेक्टली बदल करण्याचा. पण फेरफार जर करायचं असेल तर फेरफार करण्यासाठी कोणाला अधिकार आहे, ते आर्टिकल 33 आहे. म्हणजे आता आपण जर म्हणजे आता पहा, तुम्ही प्रशासनात जाणार आहात हे मान्य आहे, पण तुम्ही IAS ऐवजी तुम्ही IPS जर झालात तर ओके. आता अजित डोवाल काय आहेत, IPS आहेत व नॅशनल सिक्युरिटी चे ॲडवायझर आहेत गव्हर्नमेंटचे. बरोबर. मग पहा, ते गुप्त हेर वगैरे त्यांच्याकडे सगळी यंत्रणा वगैरे आहे. बरोबर. मग पहा, अजित डोवाल यांच्याकडे आर्टिकल 19 आहे का आज घडीला, तशा पद्धतीने त्यांना देण्यात आलेला आहे. पण त्यांच्या टीममध्ये काय चालू आहे, ओके, ते IPS झाल्यानंतर पहा त्यांच्या टीममध्ये काय चालू आहे, जे की त्यांना जे इन्फॉर्मेशन आहे ते पब्लिकली वगैरे सांगू शकतील का, किंवा देशाची सगळी एजन्सीची इन्फॉर्मेशन वगैरे ते बाहेर सांगू शकतील का, तर बिलकुल नाही. त्यानंतर आपल्याकडे CDS एक पोस्ट आहे पहा. UPSCने यावर्षी प्रश्न पण विचारलेला आहे CDS वरती. मग पहा, CDSला अगदीच CDSकडे आता वैयक्तिकरित्या तसे अधिकार असतात, पण त्या पोस्टवरती गेल्यानंतर त्यांना तो अधिकार देण्यात येतो का, आर्टिकल 19 वगैरे, किंवा पब्लिकली म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काही पण मी बोलू शकतो का तिथं, तर बोलू शकत नाही. मग हे जे फेरफार करण्याचे किंवा त्यांच्यावरती काहीतरी निर्बंध लादण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर हे संसदेला आहेत. व हे काय सांगतं, आर्टिकल 33 आहे. का असं सांगतोय पहा, तर अगदीच जर एखादा व्यक्ती IPS वगैरे असेल व आपल्यामध्ये काय काय कमीपणा आहे किंवा आपल्या देशामध्ये काय काय चालू आहे
हे IPS अधिकाऱ्याला अगदी परिपूर्णरित्या माहिती असतं. मग आपलं कमीपणा कोणाला देऊन जाऊ शकतो, तो दुश्मनाला अगदीच दुश्मनाला मदत वगैरे करू शकतो. या नात्याने पहा, IPS असतील किंवा अन्य दुसरे काही असतील, किंवा पहा आता अगदीच तुम्ही कॉन्स्टेबल जरी असाल, पोलीस कॉन्स्टेबल असाल, व पहा तुम्हाला जर अगदीच एखाद्या VIPच्या सिक्युरिटीसाठी वगैरे तुम्हाला जर लावण्यात आलेलं असेल, व तुम्हाला तिथे अगदीच आता फंडामेंटल राईटनुसार तुम्हाला किती कामाचे फक्त 8 तास ड्युटी वगैरे करण्याचा अधिकार आहे, बरोबर. पण तुम्हाला जर VIP वगैरे जर येत असतील म्हणून तुम्हाला जर 12-12 तास किंवा 14-14 तास जर ड्युटी वगैरे लागलेली असेल, तर तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये रीट पिटिशन वगैरे फाईल करू शकता का, की बाबा माझे मूलभूत अधिकार इथं हनन होत आहेत, कारण मला 8 तासाची ड्युटी आहे, पण माझ्याकडून 14-14 तास इथं पोलीस आहे, त्यामुळे माझ्याकडून 14 तास वगैरे काम करून घेतलं जात आहे. असं करता येत नाही ना. का तर तुम्ही जेव्हा वर्दीतील ड्युटी वगैरे जेव्हा स्वीकारताना त्यावेळेस तुमचं आर्टिकल 33 तिथं लागू होतं, व त्यानुसार तुमचे फंडामेंटल राईट्स जे 12 ते 35 मधले जे अन्य अधिकार वगैरे आहेत ना, 12 ते 32 मधील जे दुसरे अन्य अधिकार आहेत ना, ते थोडेसे कमी होतात व तिथं आर्टिकल 33 वरचर ठरतो. आय होप तुम्हाला हा पण आर्टिकल अगदी योग्यरित्या समजलेला आहे. त्यानंतर येतं 34वा कलम. आता 34वा कलम काय आहे पहा, हा आपला प्यारा भारत. ओके, या प्यारा भारतामध्ये काय झालेलं पहा, इथे थोडीशी चकमक वगैरे झाली, किंवा इथे ना म्हणजे हा आता राज्याचा भाग आहे का किंवा आपल्या टेरिटरीचा भाग आहे असं कन्सिडर करा. मग या टेरिटरीच्या भागामध्ये झाली काय प्रॉब्लेम पहा, तर अगदीच इथे चकमक वगैरे झाली किंवा इथं नक्षलवादी वगैरे जास्त घुसलेले आहेत. मग जर सरकारने तिथे लष्करी कायदा लागू केल्यानंतर ना, जे लष्कर आहे ना, लष्कर सांगतील तशा पद्धतीने इथील जी जनता आहे त्यांना वागणं वगैरे गरजेचं असतं. मग तिथे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जे काही फंडामेंटल राईट आहेत 12 ते 32 हे पण तिथे काय थोड्याशा कालावधीसाठी, जोपर्यंत लष्करी कायदा तिथे लागू असेल त्या कालावधीसाठी इथं टेम्पररी काय असतील, सस्पेंड केले जातील. मग हे आहे आर्टिकल 34. ओके, आय होप हा पण तुम्हाला समजलेला असेल. म्हणजे जिथं लष्करी कायदा लागू होईल तेथील जनतेचे काही कालावधीसाठी मूलभूत अधिकार सस्पेंड होतील. म्हणजेच काय आहे, आर्टिकल 34 लष्करी कायद्यासंदर्भात आहे. आर्टिकल 35 कशा संदर्भात आहे, पार्लमेंटला सर्वस्वी अधिकार आहेत. आणि आर्टिकल 33 आहे जे की वर्दीतील ड्युटी वगैरे असतील किंवा म्हणजे काही ज्या सेवा आहेत त्या सेवेमध्ये जे काम करणारे व्यक्ती वगैरे त्यांचे मूलभूत अधिकारांमध्ये फेरफार करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे. अशा पद्धतीने हे अधिकार आपल्याला सांगता येतात. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या क्लिअर झालेला असेल. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता येतं बिबींची शाहबानो क्षण. आता काल आपण पाहिलेलं आहे इस्रायल जे सुप्रीम कोर्ट आहे, इस्रायलमधील जे सुप्रीम कोर्ट आहे ना, त्यांनी काय केलं म्हटलं मी, तर अरबचे जे ही आहेत, जे यूथ आहे त्यांनी काय केलं, सर्व्हिससाठी म्हणजे लष्करमध्ये तुम्हाला सर्व्हिस द्यायचीच आहे असं त्यांनी बंधनकारक परत एकदा केलेलं आहे. मग आजचा जो लेख आहे ना त्याचंच थोडंसं एक्सटेन्शन आहे. जसं की पहा, इस्रायलमध्ये ना वर्षोवर्षांची परंपरा आहे. आता हा जो म्हणजे येलो हायलाईट आहे ना, हे तुम्हाला निबंधामध्ये खूप गरजेचं आहे. तर पहा, वर्षानुवर्षे समाजात एखादी प्रथा सुरू असली तरी काळाच्या कसोटीवर तिचे मूल्यमापन होणे गरजेचे असते आणि समंजस समाजाने ते स्वीकारणे आवश्यक असते. असे बदल स्वीकारण्यास तयार असलेला समाजच समंजस या विश्लेषणासाठी पात्र ठरतो. इंडियन सोसायटीचं जर तुम्हाला आन्सर वगैरे लिहायचं असेल ना, तर प्लीज हे जे कात्रण आहे किंवा ह्याचे जे स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला हे निबंधामध्ये खूप हेल्पफुल ठरेल. त्यानंतर परंपरा लोकप्रिय असू शकतात आणि जे लोकप्रिय ते बदलणे त्याच राज्यकर्त्यांस मंजूर असेलच असे नाही. अशा वेळी न्यायालयांस पुढाकार घ्यावा लागतो. जनमताची फारशी फिकीर न करता घटना आणि विवेक यांच्या आधारावर उभी असणारी न्याय यंत्रणा ऐतिहासिक प्रथा परंपरा यांचे कालसापेक्ष मूल्यमापन करून जेव्हा इतिहासास कलाटणी देणारा निर्णय घेतात तेव्हा ती न्यायपालिका अभिनंदनास पात्र ठरते. आता निबंध जर आला LGBTQ कम्युनिटी संदर्भात, तर हे तुमचं काय असेल, इंट्रोडक्शन नक्कीच असेल. त्यामुळे प्लीज याला स्क्रीनशॉट काढून ठेवा. मग झालेलं काय पहा, इस्रायलमध्ये पण ना असंच जे धर्मासाठी आपलं योगदान वगैरे देतात किंवा धर्मसेवा, ओके, धर्मसेवा जे करत होते ना व्यक्ती, एकच मिनिट द्या. हां, तर पहा, जे यूथ धर्मसेवा करायची, आता धर्मसेवा म्हणजेच काय, अगदीच संसारिक तर राहायचं. म्हणजे आपल्यासारखं जर तुम्ही जर संन्यास वगैरे स्वीकारलं ना, तर तुम्ही आपल्या फॅमिलीपासून विभक्त असताना. पण इस्रायलमध्ये तसं नव्हतं. जर तुम्ही धर्मसेवा करत असाल ना, तर तुम्ही काय अगदी फॅमिली पण ठेवू शकता, सर्व तुम्ही सुख वगैरे तर उपभोगू शकता. त्यासोबतच फक्त तुम्हाला एक
ॲडव्हान्टेज काय मिळेल पहा, धर्माच्या नावाने तुम्ही सेवा तर करत आहात हे तुम्हाला सगळ्या जनतेला वगैरे मान्य असेल, पण तुम्हाला लष्करी सेवा तिथं बंधनकारक करण्याची याची नाही. त्यामुळे पहा अगदी भरपूर युथना धर्मसेवेच्या नावाखाली लष्करी सेवा देण्यात वगैरे तिथं जात नव्हतं. मग हे पण सुप्रीम कोर्टाने बंद केलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा, धर्मसेवेच्या नावाखाली तुम्ही जर फॅमिली वगैरे सर्वांना तर तुम्ही ॲक्सेप्ट करत आहात, मग धर्मसेवेच्या नावाखाली तुम्ही लष्करामध्ये जाण्यासाठी का विरोध करता? कारण पहा सध्याला देश कशामधून जात आहे, संकटामधून जात आहे. बरोबर, संकटामधून जर आपला देश जात असेल तर आपलं कर्तव्य बनेल की पहिल्यांदा देशाची सेवा करणं गरजेचं आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हे स्ट्रक डाऊन केलेलं आहे. बरोबर, मग आता अगदीच इस्रायल सरकारमध्ये थोडंसं तिथं काय झालेलं आहे, म्हणजे जे नेतन्याहू आहेत तिथले, ओके, म्हणजे जे पंतप्रधान नेतन्याहू आहेत त्यांना थोडासा हा धक्का बसलेला आहे धर्माच्या नावाखाली वगैरे आता तिथे. मग आता पाहूयात की नेतन्याहू सुप्रीम कोर्टाचं हे जे व्हर्डिक्ट आलेलं आहे काल, मग ते बदलतील का नाही बदलतील, आता ही अगदीच पाहणं गरजेचं असेल. ओके, आता याच्या पलीकडे वगैरे जाण्याची गरज नाही आपल्याला, फक्त एवढं लक्षात घ्या तिथं काय काय चालू झालेलं आहे, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनसाठी ह्या न्यूज वगैरे थोड्याशा गरजेच्या ठरणार आहेत. ओके, आय होप हा लेख पण तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, लोकसभा उपाध्यक्ष विरोधकांसाठी का महत्त्वाचे आहेत. आता पहा, मी काल तुम्हाला विचारलेलं होतं की आर्टिकल कितवं आहे लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं, तर आता मीच सांगतो तुम्हाला 93. ओके, आपण त्या दिवशी आर्टिकल 93, 94 आणि 95 हे आर्टिकल आपण त्या दिवशी डिस्कस केलेले होते. डन. तर पहा, यानुसार काय म्हटलेलं आहे, अगदीच लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची लवकरात लवकर निवड करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 93 नुसार. पण तिथे काय टाईमलाईन देण्यात आलेली नाही आहे, टाईमलाईनच तिथं नाही आहे. त्यामुळे आता जे सरकार आहे ते खरंच कार्य करेल का त्यानुसार हे आता पाहणं खूप गरजेचं आपल्याला दिसत आहे. ओके, मग पहा, उपाध्यक्ष बंधनकारक आहे का, तर उपाध्यक्ष पद हे बंधनकारक नाही आहे. ओके, परीक्षेला तुम्ही डायरेक्टली 17व्या लोकसभेचं पण उदाहरण तिथं देऊ शकता की ज्यामध्ये 17व्या लोकसभेला उपाध्यक्ष पद हेच देण्यात आलेलं नव्हतं. ओके, त्यानंतर उपाध्यक्षांना काय अधिकार असतात, तर अगदी सर्वांना माहिती आहे, लोकसभा अध्यक्ष जिथे जिथे अनुपस्थित असतील तिथं लोकसभेचे जे उपाध्यक्ष आहेत ना ते लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्य पाहतात. डन. त्यानंतर पुढे, उपाध्यक्ष पद विरोधकांना देण्याची परंपरा आहे का, तर अगदी आहे पहा, पण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या टाईमलाईनमध्ये ना ती परंपरा मोडीस आलेली होती. बरोबर, मग परत ती 1990 पासून परत एकदा विरोधकांकडेच देण्याचा थोडासा प्रयत्न राहिलेला आहे 2014 पर्यंत. ओके, त्यानिमित्ताने पहा, अगदी ज्यावेळेस ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असते ना त्यावेळेस हे सर्व काही होतं हे आपल्याला सर्वांना मान्य करणं गरजेचं आहे. व महाराष्ट्रात पण तसंच झालेलं आहे. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार होतं सत्तेमध्ये, त्यावेळेस त्यांनी पण 4 वर्ष उपाध्यक्ष पद जे होतं विधानसभेचं ते त्यांनी रिक्तच ठेवलेलं होतं. ओके, हे थोडेसे उदाहरण तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. डन. त्यानंतर पुढे चला, आता येथून अन्य दुसऱ्या न्यूज वगैरे काही गरजेच्या नाही आहेत, करिअर वृत्तांत आहेत, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. व पहा, द हिंदूमध्ये काही बातम्या आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता स्वतः. आता थोडंसं म्हणजे आज 27 आहे, मग आता आपण 28 ते 2 तारखेपर्यंत थोडंसं सुट्टीवर 01 ओके 1 तारखेपर्यंत आपण सुट्टीवर आहोत. त्यानंतर 2 तारखेपासून परत आपण एकदा न्यूजपेपर अनालिसिस परत एकदा चालू करणार आहोत. तुमचा थोडंसं म्हणजे खंड पडत आहे, पण थोडंसं हॉलिडे पण मस्त आहेत, त्यामुळे मी तुमची रजा घेतो. आपण भेटूयात नक्कीच. त्यानंतर अर्थशास्त्राची जी सिरीज आहे ती मी नक्कीच परत एकदा आल्यानंतर चालू ठेवणार आहे. ओके, धन्यवाद.